पहलगामच्या दहशतवादी हल्ल्याला ऑपरेशन सिंदूरद्वारे भारताने दिलेल्या चोख प्रत्युत्तरामुळे विलक्षण कोंडी झालेल्या आणि भेदरलेल्या पाकिस्तानने अखेर शनिवारी नांगी टाकली आणि शस्त्रसंधी करण्यासाठी बाबापुता केला। दोन्ही बाजूंनी घोषणाही झाली, पण घोषणेच्या 3 तासांनंतरच शस्त्रसंधीचे उल्लंघन करत पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय सीमा आणि नियंत्रण रेषेवर अंधाधुंद गोळीबार करत उखळी तोफांचा मारा केला। यात 7 नागरिकांचा मृत्यू झाला। सीमा सुरक्षा दलाचे 8 जवानही जखमी झाले। सारासार विचारांती भारताने होकार दिल्यानंतर शनिवारी संध्याकाळी 5 वाजेपासून शस्त्रसंधी लागू झाली होती। भारत आणि पाकिस्तानने शस्त्रसंधी करण्याची तयारी दर्शवल्याचं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शनिवारी जाहीर केलं। अमेरिकेने मध्यस्थी केल्यानंतर दोन्ही देशात झालेल्या चर्चेतून हा निर्णय घेण्यात आल्याचे ते म्हणाले। मध्यस्थी करत असलेल्या चर्चेनंतर ही सहमती झाल्याचं त्यांनी सांगितलं, पण रात्रीचं चित्र पुन्हा युद्धासारखंच होतं। जाणून घ्या की पाकच्या कुरापतींमुळे कुठे कुठे ब्लॉकआउट करण्यात आलं। शस्त्रसंधीच्या उल्लंघनामुळे जम्मू काश्मीर, राजस्थान आणि पंजाबच्या अनेक जिल्ह्यात ब्लॅकआउट करण्यात आलं। ते ठिकाणं म्हणजे श्रीनगर, उधमपूर, अखनूर, नौशेरा, पूंछ, राजौरी, मधार, जम्मू, सुंदरबनी, आरएसपुरा, अनिया, कठुआ, रियासी, जम्मू काश्मीरमधलं कटरा, पंजाबमधलं फिरोजपूर आणि राजस्थानमधलं बाडमेर। पण या शस्त्रसंधीच्या उल्लंघनापूर्वी दोन्ही देशांमध्ये नेमकं काय घडलं याची माहिती मिसी यांनी दिली। पत्रकार परिषदेत ते म्हणाले की पाकिस्तानच्या डीजीएमओने भारताच्या डीजीएमओशी शनिवारी दुपारी 3:35 संपर्क साधला। त्यानंतर झालेल्या चर्चेतून संध्याकाळी 5 वाजल्यापासून शस्त्रसंधी लागू करण्याचा निर्णय घेतला। सीमेवर दोन्ही बाजूंनी होणारा गोळीबार, क्षेपणास्त्र, ड्रोन यासारखे हवाई हल्ले थांबवण्यात आले। अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर, पाकचे परराष्ट्र मंत्री इराकदार आणि लष्कर प्रमुख जनरल आसिम मुनीर यांच्याशी बोलणी केली। रुबियो यांनी म्हटलं की गेल्या 48 तासात अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष JD व्हान्स यांनी, मी, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ, लष्कर प्रमुख आसिम मुनीर आदी लोकांशी चर्चा केली। त्यानंतर युद्धबंदीचा निर्णय जाहीर करण्यात आला, पण त्यानंतर अवघ्या 3 तासामध्ये हा निर्णय पाकिस्तानकडूनच तोडण्यातही आला। आता यानंतर पुढे नेमकं काय होणार? सोमवारी चर्चा होणार का? तर भारताने 14 मे पर्यंत बंद ठेवलेले 32 विमानतळ उघडण्याबाबत अद्यापही कोणता निर्णय घेतलेला नाही। दोन्ही देशांचे लष्कर संचालन महासंचालक म्हणजे डीजीएमओ 12 मेला दुपारी 12 वाजता पुन्हा एकदा संवाद साधणार आहेत। यावेळी पुढील पावलं काय उचलायची यावर चर्चा होईल। सिंधू जल कराराची स्थगिती अद्याप भारताने उठवलेली नाही, तसंच दोन्ही देशात सध्या व्यापारही होणार नाही। पाकिस्तानी नागरिकांना व्हिसा देण्याबाबत भारताने काही निर्णय शनिवारी जाहीर केलेला नाही, त्यामुळे हे सगळे निर्णय भारत नेमकं काय घेतोय आणि या द्विपक्षीय चर्चेत काय होतंय हे पाहण्यासारखं असणार आहे। दरम्यान या साऱ्यानंतर पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित करणारं भाषण केलं। ते असं म्हणाले की भारताने युद्ध लादलं आणि आमचा त्यात विजय झालाय, हा दावा पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी केलाय। राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात ते म्हणाले की आम्हाला शस्त्रसंधी हवी आहे। भारताने लष्करी तळांवर थेट हल्ला करून अत्यावश्यक शस्त्रसाठा उद्ध्वस्त केलाय। ही थेट युद्ध छेडल्यासारखी कृती आहे, असा आरोपही त्यांनी केला। लष्कर प्रमुख जनरल आसिम मुनीर यांचं नेतृत्व संकटाच्या काळात निर्णायक ठरल्याचं त्यांनी कौतुक केलं। अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांचे त्यांनी युद्धविरामासाठी आभार मानले। सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती, तुर्कस्तान, कतार, ब्रिटन आणि संयुक्त राष्ट्रांनी पाकिस्तानला संकटाच्या वेळी साथ दिली। चीन पाकिस्तानचा खरा मित्र आहे। गेली 78 वर्ष त्यांचा अढळ पाठिंबा आम्हाला लाभलेला आहे, असंही पाकिस्तानने म्हटलं। पण हे सारं त्यांनी शस्त्रसंधीचं उल्लंघन केल्यानंतर म्हटलं। त्यामुळे आता 12 तारखेच्या बैठकीत नेमकं काय होतं हे पाहण्यासारखं असणार आहे। पण या साऱ्यावरती तुमचं म्हणणं काय? खाली कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा। आतापर्यंत लोकमत सबस्क्राईब केलं नसेल, फॉलो केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत। धन्यवाद।